घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका 2026 सुरू झालेल्या आहेत. उमेदवार कालपासून प्रचार करण्यास सुरुवात करत आहेत आणि अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. आपल्याबरोबर आहेत सातारडा पंचायत समितीचे यासाठी उमेदवार आहेत जे अपक्ष उमेदवार उल्हास परब यांनी अपक्ष उमेदवारी आपली दाखल केलेली आहे आणि कालपासून त्याने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. नेमकी अपक्ष उमेदवारी त्याने का दाखल केली आपण जाणून घेऊया. उल्हास परब, काय सांगू शकाल तुम्ही? कारण असं आहे की मी सातारडा पंचायत समितीमधून उभा आहे. कारण असं आहे की आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तिथे 9 पैकी 7 ग्रामपंचायती त्या भाजपच्या आहेत आणि एवढी भाजपची ताकद असताना वरिष्ठ लेवलला काय झालं माहीत नाही, पण ही जागा जिल्हा परिषदची शिंदे गटाला देण्यात आली. पंचायत समितीसुद्धा सातारडा पंचायत समिती शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आणि कार्यकर्ते भेटले, सर्वाणी मॅडमना भेटले आणि आम्हाला आणि एकत्र जमलो आणि लोकांनी म्हणजे कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता आपल्याला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे. कारण इथे आम्हाला काहीतरी काम करायचं आहे, समाजापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला काम करायचं आहे. इथे रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, इतर बऱ्याच गोष्टी इथे अर्धवट स्थितीत आहेत. ते बरेच कामं आम्हाला करायची आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि हे वरिष्ठ लेवलला काय झालं आम्हाला माहीत नाही, पण ही जागा शिंदे गटाला जाता कामा नये असते, परंतु ती जागा शिंदे गटाला देण्यात आली. हा आमच्यावर अन्याय आहे. हा आमच्या पंचक्रोशीतील कार्यकर्त्यावर अन्याय आहे. कारण आता बघितलं तर सरपंच कवठणी, सरपंच भाजपचे आहेत, सातोशे भाजपचे आहे. इथे बरेचसे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी. मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून भाजपचं सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. अशा परिस्थितीमध्ये ही जागा शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही जागा लढवत आहोत. 2 दिवस झाले तुम्ही प्रचार करताय. हो. आता या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला लोकांकडून किंवा मतदारांकडून काय सपोर्ट मिळतोय? अतिशय चांगला असा सपोर्ट आहे लोकांचा, की लोकच आम्हाला सांगतात की तुम्हाला आम्ही वोटिंग करणार, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला तालुका लेवलला जाऊन काम करणारा, मी गेली कित्येक वर्ष 30 वर्ष या भागामध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना लोकांच्या काय अडचणी असतात. लोकांचं रेशन कार्डापासून मुलांचे दाखले असतील, मुलांचे ॲडमिशन असतील, दवाखान्याचा विषय असेल किंवा इथून रक्तदानाचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हाताळत आलो. आम्ही कार्यकर्त्यांच्या कधीही हाकेला अहोरात्र कोणाच्या हाकेला आम्ही धावून गेलेलो आहोत. त्याच्यामुळे लोक निश्चितच आम्हाला निवडून देणार आहेत. बऱ्यापैकी मताधिक्याने आम्हाला निवडून देणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. भविष्यात तुम्ही या निवडणुकीनंतर तुमचं काम कशा प्रकारे करणार? अतिशय पारदर्शक असं आमचं काम असणार आहे. या पंचक्रोशीतील आमचे सरपंच असतील, सन्माननीय माजी सरपंच आम्हाला ज्येष्ठ असतील, ते ज्येष्ठ आम्हाला आहेत, ते असतील. आमचे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तिथल्या त्या गावागावातल्या काय अडचणी असतील त्या प्राधान्याने आम्ही पुढे करू आणि वरिष्ठ लेवलला त्याचं पाठपुरावा करून आम्ही ते करून घेऊ आणि या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही सक्रिय असणार. उल्हास परब, आपण अपक्ष उमेदवार म्हणून कब्बशी या निशाणीवर लढत आहात आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदच्या उमेदवारी ज्यांना मिळालेली, ज्यांनी अपक्ष म्हणून ज्या लढत आहेत त्या शर्वाणीताई गावकर यांनाही कब्बशी निशाणी मिळाली आहे. काय सांगू शकाल तुम्ही? आमच्या पूर्ण पॅनलला कब्बशी निशाणी मिळाली आहे आणि कब्बशी ही निशाणी अशी म्हणजे यशस्वी आहे
आणि आम्ही निश्चितच त्या कंपशी या निशाणीवर आम्ही जिंकून येणार आहोत आणि आम्हाला विजयाची खात्री आहे. उल्हास परब, मला एक सांगा, आत्ता एकूण तुमच्या या जिल्हा परिषद आरोंदा मतदारसंघात पक्षाकडून देण्यात आलेले उमेदवार किती आणि अपक्ष किती लढत आहेत? आता आरोंदा मतदारसंघामध्ये आरोंदा पंचायत समितीला आरोंदा BJPने जागा दिलेली आहे, BJPला जागा दिलेली आहे आणि सातारा पंचायत समितीला शिंदे गटाला गेली आणि आरोंदा जिल्हा परिषद ही शिंदे गटाला गेलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे पॅनल लढवत आहोत. आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 3 उमेदवार आमचे उभे आहेत आणि बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आम्हाला आहे. आजच आम्ही आरोंद्यामध्ये प्रचाराला गेलो होतो. तिथे बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आहे. तुम्ही तुमच्या विजयाबद्दल काय सांगू शकता? निश्चितच आमचा विजय ठरलेला आहे. आजच म्हणजे लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की तुमचा विजय निश्चित आहे, तुम्ही म्हणजे आता पुढची कामं करण्यासाठी तयारीत राहा. सातारा पंचायत समितीचे उमेदवार उल्हास परब यांनी आपल्या विजयाची ग्वाही ही मतदारांना भेटल्यानंतर दिलेली आहे. कालपासून सुरू झालेल्या प्रचारानंतर त्यांना मतदारांचा कौल मिळत आहे आणि आपला विजय निश्चित आहे असं ते सांगतायत. मंगल कामत, आपला सिंधुदुर्गसाठी मडुरा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.